माऊली सांगतात देवाचे द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी। मग काय श्रेष्ठ आहे? दार श्रेष्ठ आहे। दारुडा म्हटला, येडा म्हणला तू, मंदिर कैसे बड़ा, वो तो धरती पे खड़ा। ती म्हणला मग धरती बड़ी। ती म्हणला धरती कैसे बड़ी, वो तो शेषनाग पे खड़ी। म्हणला मग शेषनाग बड़ा। ती म्हणला शेषनाग कैसे बड़ा, वो तो शिवजी के गले में पड़ा। ती म्हणला शिवजी बड़ा। ती म्हणला शिवजी कैसे बड़ा, वो तो कैलाश पे खड़ा। ती म्हणला मग कैलाश बड़ा। ती म्हणला कैलाश कैसे बड़ा, वो तो रावण जी ने उखाड़ा। ती म्हणला मग रावण जी बड़ा। ती म्हणला रावण जी कैसे बड़ा, वो तो सीता के पीछे पड़ा। बरं का? ती म्हणला मग सीता बड़ी। ती म्हणला सीता कैसी बड़ी, वो तो रावण के आगे खड़ी। ती म्हटला मग बडा कोण? ती म्हणला ए लई अड्यात काढू नको, तू सांग कोण बड? ती म्हणला आता कसा लाईनीवर आला? ती म्हणला आई इस दुनिया में वही सबसे बड़ा, इस दुनिया में वही सबसे बड़ा, दो दो क्वार्टर डाल के जो दो टांग पे खड़ा वही सबसे बड़ा। आणि हीच मोठी आहेत महाराज, कायम लक्षात ठेवा। बरं इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा। इतकं गुणाचं गाव आहे का? एकही खात नाही? बर 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 बर। ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशाने हातवरी करा। सुपारी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आय ट्रस्ट यू, माझा विश्वास आहे तुमच्या मनात। खाली घ्या, बरेच आहे, बरेच म्हणत म्हणत 20 25 आहेत महाराज बरं का। मग जेव्हा खाणारे हातवरी करा म्हणलं, व्यासाची या खुणा खुणा बायका ह्यांच्या लय भारी खुणा करीत या। बायकोच्या निस्त्या खुणावर चलतो। असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा, पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करते। कळला त्याचा संसार झाला महाराज, कळला पाहिजे। असं मी तुम्हाला खून करून सांगते। मग खाणारे हात वरी करा म्हणलं तेव्हा काय तुमच्या कानावरून वारं गेलतं का दादा? मग का नाही केले? कारण कसं आहे आम्हाला सांगायची लाज वाटते। दादा करायचं कशाला? हे करा हो मास्तर, खरंच काही म्हणणं नाही हो का, खायचं ती खा, प्यायचं ती परा, करायचं ती करा, काय करायचंय ती करा, पण देवाच्या नावाखाली करू नका, एवढीच माझी विनंती आहे महाराज। काय करायचं ते करा, खायचंय ना खा, त्याला खंडोबाना आंबाबाई घुसवू नका, प्यायची ना प्यारे, पण त्याला म्हणू नका शंकराने पिली मग मी का नाही, तिसरा डोळा उघडल्यावर कळून का तुला? येड्यावून करू नका रे। आता ही पोरं सोरं म्हणतात कृष्णानं बिना लग्नाचं प्रेम केलं, मग आम्ही केलो त्यात वाईट काय झालं? म्हणजे तू म्हणजे कृष्ण आणि ती म्हणजे राधा, एवढा होणाच आहे का तू? तुम्हाला म्हणून सांगते अय किसन हो, लक्ष देऊन ऐका। लय पोर लयच आगाव निघाले, निस्ता वानत्या। परवा दिवशी मी एक पोरगा बघितला, KTM गाडी, हातभर झेंडा, मुठभर दांडा, मिशीला आकडा, कपाला चंद्रकोर, पुढं शिवराय, पाठी शिवराय। मी म्हणलं काय मावळा आहे? जशी त्याची गाडी पुढं गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं। त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे, थोडी रिस्क आहे, पण तूच फिक्स आहे। तू मावळा, अरे तू डोम कावळा घुबडा, इकडे बघ तिकडे बघ इकडे बघ, दिसाय पाहिजे दादा। अरे सुधरा, नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणून होत नाही दादा। अरे माझा राजा, सुरतांची सून नजराणा म्हणून आणली ना तरी माझा राजा म्हणाला तुमच्यासारखी आमची माय असती ना आम्ही गोड आणि सुंदर जन्माला आलो असतो। माझा राजा, अरे काय राजा सोडा, काय होते माझे मावळे? शाहीस्तखानाच्या लाल माला चालल्या, शाहीस्तखानाची पोरगी गायब झाली, कुठतरी लपली, बायको विचारते झापडा, शिवा के मावलों ने लड़की उठा ली, शाहीस्तखान शत्रु है, बायकोला सांगतोय अगं ए, जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला मावळे म्हणायचं। काय मावळे होते महाराज? शिवबाची मावळी आम्हाला, शिवबाची मावळी आम्हाला नाही कुणाची भीती, अरे नाही कुणाची भीती। अरे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती
एवढं बोलून सुद्धा जे काही दोन-चार राहिले त्यांना सांगते जे भारतात जन्माला आहे, भारतात ते टाळ्या वाजवतील आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आहे ती टाळी वाजवायची. औलाद घेतली नाही ना तशी वाजवा. अरे वाजवा. कशासाठी वाजवायचा इतिहासाचा धक्का. कोण होता माझा राजा? 350 वर्षापूर्वी पण काय आठवा? मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही, दिल्लीचा 50 मुघलांचा आठवा तो त्यावर भया भया नाचत होता. कशासाठी घडवायचं स्वराज्य? फुटबॉल मावळे झाला माझी बरोबर झाली यासाठी सोन्याची फुलाची फुटत बरोबर पैसे विभागात कोपऱ्यात सुरू स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केलं एक होती हे भूल भगवा तो हाती. हे भूल भगवा तो हाती स्वराज्य खजिण्यासाठी आई शिवाय आईची काय, आई शिवाय आईची काय, आशीर्वाद हो माझी आशीर्वाद हो. दैवत आमचं दैवत अरे दैवत छत्र जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शिवनेरीवर शिवराज झाला राजाचा अधिपती अरे दैवत आमचं दैवत अरे दैवत छत्र अरे दैवत छत्रपती स्वराज्य घडवलं माझ्या राजाने. काही काही माणसं म्हणतात भांडवल करते का दुसरं काही येत नाही म्हणून तेवढंच सांगते. फक्त जाणीव आहे म्हणून सांगते. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. म्हणून सांगते तरुण मंडळी, मावळा व्हायचा आहे कार्यकर्ता. इथून पुढं मोबाईलचा डीपी कधीच कुठल्या पुढाऱ्याचा हिरो हिरोईनचा नसला. मोबाईलचा डीपी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, छत्रपती शिवराय, शंभूराज आहे दादा. नाहीच कुणाचं पटलं स्वतःच्या बापाचा डीपी ठेव. रक्ताचं पाणी करून पोचलंय त्यांना, तो डीपी ठेवायच्या पात्रतच आहेत, कारण त्यांच्यामुळे आपण आहेत. समजून घ्या. सावय हे तुम्ही गोड आहात रे दादा. चुकलं काय
आपल्या सगळ्यांचं चुकतं काय, आपल्याकडे धीर नाही. आपल्याला वाटतं आज नारळ फोडला की उद्या देव पावला पाहिजे. आपल्याला वाटतं आज माळ घेतली की उद्या महाराज झाला पाहिजे. एका माणसाने माझ्याकडे आला आणि म्हटला, ताई मी झाड लावलंय, पाणी घालतो, खत घालतो, पण झाड वाढत नाही. शक्य? पाणी घालतो, खत घालतो म्हटल्यावर झाड वाढलं पाहिजे. मी म्हटलं असं कसं रे, कसं काय झाड वाढत नाही? बघा ना म्हणला ताई, पाणी घालतो, खत घालतो आणि रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही. म्हणजे काही चुकलं का? म्हणजे माझ्याकडनं चुकलं का त्याच्याकडनं चुकलं? कुणाकडनं चुकलं? काय चुकलं? त्यानं उपटून बघितलं होय, मग त्याने काय झालं? मुळाने जमिनीला सोडलं. आपण कर्मही करतो, कष्टही करतो, तरी होत कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. स्वप्न असू द्या हो, पण जिद्द असली पाहिजे. कुळ कुठलंय मान्यता देत नाही हरिदासामध्ये. कुठल्या कुळाचे, धर्माचे, हरिदासाचं कुळ असलं पाहिजे. दोन प्रामुख्याने विचार करूया. हरिदास जन्माला आला म्हणून कुळ पावन झालं. कुळ पावन आहे म्हणून हरिदास जन्माला आला. आतापर्यंत आपण याचा विचार केला की कुळ पावन आहे म्हणून हरिदास जन्माला आला. बरोबर आहे. आता आपण याचं चिंतन करूया की हरिदास आहे म्हणून कुळ पावन झालं. हो, असंही होतं. अहो कुळ कुठलंही असू द्या, कान्होपात्रा वेश्येची पोरगी आहे, जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांचं आहे. नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा आहेत. कीर्तन ऐकायला कान्होपात्र आहे. आसपासची माणसं म्हणतायत लाज वाटते काहीला. नाचणारीची पोरगी ही, हिने भजनं गायची, हिने वाऱ्या करायच्या, हिने देवळात जायचं, आम्ही कुठे मरायचं? लोक आहेत. विनंती आहे, अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका झाडाला आग लागलेली असते, सगळे पळून जातात, घोडे, सिंह, वाघ, हत्ती. एक छोटीशी चिमणी चोचीत पाणी घेते आणि जंगलाची आग विझवायला जाते. लोक म्हणतात, अक्कल आहे का तुला? चिमणी असतो, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे? चिमणी म्हणते, खरं आहे तुमचं, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात आपलं नाव सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही, सप्ताह करणाऱ्यात असलं पाहिजे. आपलं नाव लोकांना नावं ठेवण्यात नाही, लोकांना मोठं करणाऱ्यात. मी तर म्हणते बुंबलूच द्या. ह्यांचं कसं आहे, गोरी बायको केली हीच म्हणतात बरी दिली, काळी केली हीच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? तुमचं ऐकून बायको करणंही मुश्किल आहे. आवड आहे देवासी तो ऐका, आम्ही नाही विचार करत. कान्होपात्रेला विटाळ आलाय. शेवटी अज्ञानी 16.5 वर्षाची पोरगी आहे. 22 वर्षाच्या ज्ञानोबारांच्या चरणावर मस्तक ठेवलंय. ज्ञानोबारांना विचारलंय, का हो योगी पावन मनाचा साहेब, काय चूक आहे माझी? वेश्येच्या कुळात जन्माला आले, यात माझी चूक आहे? मला माझा बाप माहित नाही, यात माझी चूक आहे का हो? परमार्थ करायचा मला अधिकार नाही? माऊली मी ऐकलंय सगळ्यांस येते, जीव तरी घ्या नाहीतर मार्ग तरी सांगा. ऐकायचं? अगं लोकांना काय वरडायचं ते वरडू दे, देवाचं दार तू सोडायचं. 16.5 वर्षाची कान्होपात्रा, तुम्ही आम्हीच नाकाडोळ्याने चांगले आणि कलिरांनी थोडे गोरे असलो की स्वतःला सुंदर समजतो. सुंदर माझ्या कान्होपात्रेला म्हणावं. कान्होपात्रा एवढ्या सुंदर होत्या, सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलायचं, एवढे सुंदर कान्होपात्रा होत्या. एवढी सुंदर, देखणी, तेजस्वी पोरगी, आपल्या भाषेत जवान, वयात आलेली पोरगी पायात चाळ बांधतीये, गळ्यात विणा घेतीये, हातात चिपळ्या घेतीये आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नाचतीये. ज्ञानोबा माऊली तुकाराम
कोण नावं ठेवतं, कोण खिल्ली उडवतं. पहिला पंढरपूर कर्नाटक राज्यात यायचं. बिदरला दर्शनासाठी येतोय, पाहतोय, एवढी गोड पोरगी नसते. कुणाची? वेश्येची पोरगी गाभाऱ्यात नाचते. हिने गाभाऱ्यात माझ्या दरबारात नाचलं. आता प्रश्न अब्रूचा आहे. महाराज मंदिर सोडायचा प्रयत्न कान्होपात्रांना मंदिराच्या बाहेर पाऊल टाकावं. कान्होपाऱ्यांचं वचन आठवावं. कान्होपात्रांनी मागे सरावं. जीवाच्या आकांताने पळावं. भगवंता चरणाशी मस्तक ठेवावं. देवाला सांगावं, देवा तुझ्या हातात आहे, भक्त म्हणून नामरूपाला द्यायचंय की वेश्येची पोरगी म्हणून कलंकित करायचं. भगवंताने एका क्षणात कान्होपात्रेचा प्राण चरणाशी विलीन करून घ्यावा. वेश्येच्या पोरीनं भगवंताच्या चरणावर जीव सोडावा. हे आमच्यासारख्या ज्ञानी लोकांना खपलं तरी कसं? पहिलं धर्मपीठ असायचं. धर्मपीठामध्ये अनंता ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते. सगळे ब्राह्मण बोलायला लागले, अरे 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 वेश्येची पोरगी पवित्र केलं माझ्या देवाला. ब्राह्मण बोलवा, काशीचा ऋषीचा द्वारकेचा मथुरेचा मंत्र उच्चार, वेद उच्चार, उच्चार, महायज्ञ करा तर देव पवित्र होईल. देवाला पवित्र करणारे तुम्ही कोण? अनंत ब्राह्मण सांगतायत, थांबा, देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं असं आतापर्यंत ऐकलंय. मग देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा. एक रात्र थांबा, उद्या बघूया. रात्रभर मृतदेहा शेजारी अनंत ब्राह्मण झोपलेत. मध्यरात्री जगाचा अनंताच्या स्वप्नात येतोय आणि सांगतोय, अनंता माझ्या लेकीनं माझ्या पायावर जीव सोडलाय. आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. कान्होपात्रेची समाधी पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आहे. मग नामदेवराय मागतायत कुणासाठी? यांच्यासाठी. काय? प्रथम भावे